तर बघा माझी कन्फर्म तिकीट असून पण मी कसा बसलोय बघा. आणि बाकीचे बघा कसं दाखव एकच चान्स वगैरे उचललास की उचलला एकच चान्स. तू पापी आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या निक जाधव ब्लॉग. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. मी आता निघतोय एका नवीन ट्रिपला. सो आम्ही लोक आता जुईनगर स्टेशनला थांबलेलो आहोत पोरांची वाट बघत. अर्धी पोरं 5च्या ट्रेननी येत आहेत तर त्यांचीच आम्ही वाट बघतोय. सो तुम्ही लास्ट पर्यंत ह्या ब्लॉग मध्ये राहा, तुम्हाला कळेल की आम्ही कुठे चाललोय कुठे नाही. ओके चला तर मग भेटूया पुढे. फायनली आम्ही लोक पनवेलला पोहोचलेलो आहोत आणि आपली सगळे तुम्ही बघू शकता इथे ही आपली गँग आहे पूर्ण इथपर्यंत. ते बघा तिकडे पण आपली आर्मी पब्लिक थांबलेली आहे. ओके सो आम्ही लोक आता पनवेल स्टेशनला आहे तर तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे चाललो होते. असो पण कळे हळूहळू आम्ही कुठे चालले होते. आणि ही आली होती आमची ट्रेन आणि या ट्रेनने आम्ही पुढची जर्नी स्टार्ट करणार होतो. तुम्ही बघू शकता की ट्रेनमध्ये किती गर्दी आहे. ती गर्दी बघूनच आमची फापलली होती. आता बोललो आता काय. आणि हे आमच्यासाठी अनएक्सपेक्टेड होतं कारण की एवढी गर्दी होईल आम्हाला वाटलं नव्हतं. आम्ही टोटल होतो 18 जण आणि 18पैकी 4 तिकीट फक्त कन्फर्म होते. आणि तुम्हाला दाखवतो की बघा आम्ही कसं बसलो होतो. ते 4 कन्फर्म तिकीट. तर बघा माझी कन्फर्म तिकीट असून पण मी कसा बसलोय बघा. आणि बाकीचे बघा कसं दाखव कॅमेरामॅनला मी रिक्वेस्ट करेन की फॅन बंद केला. फॅन बंद झाला पहिल्यावाला. खाली किती जण बसलेत आपले. माझी बॅग इथे लावूया, इथे पाठवतो. हा माझं तुषार आम्ही लोक लग्न करणार आणि हे दोघं एकमेकांचे नवरे. 2-12 झालेले पण आम्हाला अजून सीट भेटली नाहीये तरी आम्ही एन्जॉय करतोय. आम्ही सगळे फ्रेंड्स एकत्र मजा करतोय. पण तुम्ही माझ्या सीटवर एन्जॉय करताय त्याचं काय. तुम्ही माझं कन्फर्म आहे पण तुम्ही पण मध्ये सीट कन्फर्म कोणी केली. शकता की रात्रीची 2:30 वाजता आलेली आहेत आणि हे बघा सर्व झोपलेत आणि अख्ख्या डब्यामध्ये आमचं नुसतं चिवचिवाट चालू. नुसतं चिवचिवाट. हे बघा माझी 2 तासाची झोप पूर्ण झाली होती आणि आता स्टेशन येणारच होतं. तेवढं दादानी उठवलं सर्वांना की बाबा उठा स्टेशन येते आपलं, उतरायचं आपल्याला. सो फायनली आम्ही रत्नागिरीला पोहोचलो आहे आणि दादा गाडी आणायला गेलं त्याची मी वाट बघतोय. आम्ही लोक कधी येतो आणि कधी जातो घरी असं झालं. डोळ्यावर खूप झोप आहे. चला मग गाडीमध्ये भेटू आपण. आम्ही तुला गाडीमध्ये भेटू. A few moments later. आमची गाडी काही येत नाही वाटतं म्हणून वाट बघून आलं वैताग. मी जरा झोपतो, कधी येईल काय माहीत नाही. आम्ही आलोय रत्नागिरी स्टँडला आलोय. बोललो नाश्ता करून घेऊया कारण की पोरांनी काही खाल्लं नव्हतं तर पोरांना लागली होती भूक. आम्ही लोक थांबले नाश्ता करायला. तर हे बघा आपली गँग सर्व थांबली होती नाश्ता करायला. कांदापोहे आम्ही खातोय आणि मग नंतर इथून निघतो कांदेपोहे खाऊन. ओके चला तर मग.
मित्रांनो, आता आपण आहोत रत्नागिरीतील जैतापूर ह्या ठिकाणी. तर आपण जैतापूरवरून जुवे बेटवर चाललेलो आहोत. जे समोर तुम्हाला दिसत आहे ते जुवे बेट आहे. तर आपण आता बोटची वाट पाहतोय. बोट येईपर्यंत तुम्हाला बेटाबद्दल थोडीशी माहिती देतो. तर तुम्हाला आता थोडक्यात सांगतो की जे चमचमणारं पाणी तर तुम्ही बघत आहात आणि त्याच्या समोरचा जो व्ह्यू तुम्हाला दिसतोय त्याला जुवे बीट बोलतात. ते तुम्हाला दिसतंय बेट आहे ते 34 एकर मध्ये पसरलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल की घरं, नारळीच्या बागा आणि सुपारीच्या बागा देखील आहेत. आता तुम्ही बघू शकता या बेटवर जायला रस्ता नाहीये. तो ते बेटवर जायचं झालं तर बोटीनेच प्रवास करावा लागतो. तर बघू शकता आपली बोट आलेली आहे. तर आम्ही या बोटीतून जाणार आहोत बेट पर्यंत. ही बघा, ही आपली पब्लिक सर्व फायनली सर्व आला तर मग बेटवर जाऊया. आम्ही बोटीत बसलेलो आहोत. आता थोड्याच वेळात बोट चालू होईल आणि आपण पुढे निघणार आहोत. हे बघा, एन्जॉय घ्या, एन्जॉय घ्या. माझा बॉडीगार्ड हा, लक्षात ठेवा. हा अशा प्रकारे व्ह्यू आहे बघा. अगदी वाव ना. बस काय, गॉगल शिवाय मी कधी येतो का बाहेर पडतो काय. फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि जरा 2 मिनिटं सुखाने श्वास घेऊ द्या बाबा. खूप आतुरतेने याची वाट बघत होतो आणि फायनली रिलॅक्स झालेलो आहे. हा असं सुख कुठे नाही आहे, एवढं सुख. वा वा वा, खूप बरं वाटतं खूप. हा ब्लॉग इथेच एंड करूया. प्लीज तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये देखील तुम्हाला सांगा की तुम्हाला कसा वाटला कसा नाही. ओके, चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.